ह्या तांदळाच्या पापड्या आहेत. तांदळाचं पीठ 4 दिवस भिजत घालायचा. दररोज संध्याकाळी स्वच्छ धुवायचा. चौथ्या दिवशी सुकवायचं. पीठ दळून आणायचं सुकल्यानंतर तांदूळ. मग त्यामध्ये असे पाण्यामध्ये पीठ कालवायचं. या पद्धतीने पाहिजे व्हायला. त्याच्यात मीठ आणि थोडीशी किंचित साखर टाकली आणि बनवायचं कसं ह्या पद्धतीने. आता इथे ताटावर मी घालते. असं घातलं. मी 2 टाकते, 3 टाकते, म्हणजे फटाफट होतील या पद्धतीने. हे बघा 3 टाकलेत. मग ते असे गोल 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 फिरून घ्यायचे. आपल्याला जसं गोल गोल आकार पाहिजे ना तसा फिरून घ्यायचा. झाले ना गोल, झाले गोल. आता हे बघा असं मी ताटावर वाफत टाकलं. आता ही काढेसपर्यंत आता मी ती वाफवली एक टाकलेली आहे. ती थंड झाले. आता अशा टोकदार काडीने मी असं फक्त ह्याच्यामध्ये घातलं ना, असं केल्यानंतर मग ते निघणार. हे बघा या पद्धतीने असे निघणार. कारण ह्या पापड्या आहेत ना, खूप परंपरा जुनी आहे. पूर्वी लोक काय करायचे, कोणाला ताप आला, मोठ्या माणसाला, लहान मुलाला ताप आला तर ह्या पापड्या ते लोक चुलीच्या इखाऱ्यावर किंवा गॅसवर भाजून ते खायला द्यायचे. आणि ते खाल्ल्यानंतर पापडी ही चांगली, याच्यात कुठल्याही प्रकारचा सोडा किंवा काही नाही, फक्त तांदळाचं पीठ कुसवलेलं असतं. पूर्वी लोक ते खायला द्यायचे मुलांना. जर मुलं जेवत नसली, काय खात नसली, ताप आल्यानंतर विकनेसपणा आला तर हे 4-5 पापड्या भाजून त्यांना खायला द्यायचे. याची पापडी काढून झाली आहे. मग हा स्वच्छ ताट पुसून घ्यायचा पाठीमागे आणि मग त्याच्यावर टाकायचा. तर हे बघा मी याच्यावर 3 घातलेले आहेत. आता हे ताट असं पाण्यात टाकायचं आणि हा ताट आहे तो आता ह्याच्यावर असं ह्या पद्धतीने ठेवायचं. हे काढेसपर्यंत ते तयार होतात. अशा आहेत ह्या पापड्या, तांदळाच्या पापड्या. थोडीशी किंचित साखर टाकली आणि मीठ टाकलं.